नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, PM पोषण आहार ओपनिंग बॅलन्स भरा फक्त 2 मिनिटात. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप. चला तर बघूया आपण कशी भरायची ही माहिती या व्हिडिओमध्ये. चला तर बघूया. तुम्ही क्रोम ब्राउझरवर जा. त्यानंतर अशा प्रकारची लिंक वर क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल आणि तुम्ही सूचना प्रथम वाचून घ्या. बघा सूचना काय. सर्व शाळांनी मुख्याध्यापक लॉग इन वरून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक रोजीची शिल्लक ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत 30 जून 2026 पर्यंत नोंदवावी अशी ही सूचना आलेली आहे. तर आपल्याला 30 जून 2026 पर्यंत ओपनिंग बॅलन्स नोंदवायचा आहे. तर प्रथम तुम्ही लॉग इन ID म्हणजे युडॅस क्रमांक, पासवर्ड, त्यानंतर कॅप्चर कोड टाकून घ्या मित्रांनो. त्यानंतर लॉग इन करा. मी युडॅस क्रमांक म्हणजे माझा लॉग इन ID आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून घेतो आणि लॉग इन करून घेतो. लॉग इन झालेलं आहे. तुम्ही दिलेल्या छोट्या बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर मित्रांनो बघा, वरती डाव्या बाजूला ओपनिंग बॅलन्सचा टॅब दिलेला आहे, ते क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल. मित्रांनो बघा अशा प्रकारचा तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर वरती बघा इयत्ता दिलेली आहेत. माझी 1 ते 5 शाळा असल्यामुळे माझे इयत्ता 1 ते 5 सिलेक्ट झालेले आहेत. तुमच्या शाळा 6 ते 8 किंवा 1 ते 8 असेल तर त्याप्रमाणे सिलेक्ट झालेले असेल. मित्रांनो बघा, पहिल्यांदा तांदूळ आहेत. जो शिल्लक एप्रिल महिन्यात आहे तो तुम्ही तांदूळ इथे टाकून घ्यावा. मी टाकून घेतो. त्यानंतर मूग डाळ, जे जे तुमच्याकडे कडधान्य तांदूळ शिल्लक आहे ते तुम्ही इकडे टाकून घ्यायचं आहे. मी सर्व प्रकारचं टाकलेलं आहे आणि अपडेट बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमचा ओपन होईल आणि ओके केल्यानंतर तुमचा डाटा सक्सेसफुल झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे 2 मिनिटात तुम्ही ही माहिती ऑनलाईन भरू शकता आणि जूनच्या ज्या PM पोषणचं जे ऑनलाईन भरायचं काम आहे ते 2 मिनिटात तुम्ही करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.